नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय समाजशास्त्र, त्यामधील प्रकरण पहिले आहे भारतीय समाजाचा परिचय। या प्रकरणाचा आपण संपूर्ण स्वाध्याय आणि त्याची उत्तरे यांचा अभ्यास सविस्तररित्या करणार आहोत। यामध्ये प्रश्न पहिला अ आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। पहिलं विधान आहे, दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना रिकामी जागा म्हणत असत। पर्याय आहेत 1 भिक्खू, दुसरा पर्याय आहेत भिक्खुनी आणि तिसरा पर्याय आहेत ऋषी। तर याचं उत्तर आहे 1 नंबरचा जो पर्याय तो आहे भिक्खू। तर आपल्याला पूर्ण विधान लिहायचं आहे, दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना भिक्खू म्हणत असत। दुसरा आहे स्पेशल मॅरेज ॲक्ट रिकामी जागा यावर्षी पारित करण्यात आला। पर्याय आहेत 1 1950, 2 1952, 3 1954। उत्तर आहे 3 1954। पुन्हा वाचू, स्पेशल मॅरेज ऑफ ॲक्ट 1954 यावर्षी पारित करण्यात आला। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा। पहिली जोडी आहे राजमार्ग, त्यासमोर दिला आहे हिंदू धर्म, ही जोडी कशी आहे, बरोबर आहे। दुसरी आहे तीर्थकार, त्यासमोर दिलेला आहे जैन धर्म, ही जोडीसुद्धा बरोबर आहे। तिसरी जोडी आहे सेंट थॉमस, त्याच्यासमोर दिलेला आहे शीख धर्म, ही जोडी चुकीची आहे। सेंट थॉमस याच्यासमोर ख्रिस्ती धर्म असतं तर ही जोडी बरोबर असती। चौथा आहे अष्टांग मार्ग, त्यासमोर दिलेला आहे बौद्ध धर्म, ही जोडीसुद्धा बरोबर आहे। तर या जोड्यामधील तिसरी जोडी आहे ती जी सेंट थॉमस आणि शीख धर्म, ही जोडी काय आहे, चुकीची आहे। प्रश्न पहिल्यामध्ये क आहे, प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा। आणि त्याच्या संज्ञा आहेत ब्राह्मो समाज, डॉक्टर BR आंबेडकर, हरिजन सेवक संघ। त्यातील पहिला आहे राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केलेली संघटना, त्याचं उत्तर आहे ब्राह्मो समाज। पुन्हा पाहू, राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केलेली संघटना, त्याचं उत्तर आहे ब्राह्मो समाज। दुसरा आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, त्याचं उत्तर आहे डॉक्टर BR आंबेडकर। विधान पुन्हा एकदा पाहू, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर। तिसरे विधान आहे अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा। काय आहे, अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा। मध्ययुगीन काळात खानकवा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाई। तर प्राथमिक शिक्षण या शब्दाखाली अधोरेखित केलेले आहे, याचं उत्तर आहे मध्ययुगीन काळात अल्ल विषयाच्या परमोच्च तत्वाचे शिक्षण दिले जाई। पुन्हा एकदा पाहू आपण, मध्ययुगीन काळात खानकवा या धार्मिक स्वरूपाच्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण दिल्या जात नसून ते अल्ल विषयाच्या परमोच्च तत्वाचे शिक्षण दिल्या जात असे। दुसरं विधान आहे थिऑसॉफिकल सोसायटी स्थापन करण्यात महात्मा गांधीचा पुढाकार होता। तर यामध्ये महात्मा गांधी हा शब्द अधोरेखित केलेला आहे, त्या ठिकाणी उत्तर आहे श्रीमती ॲनी बेझंट। तर उत्तर आहे श्रीमती ॲनी बेझंट असे आपल्याला लिहिता येते अधोरेखित शब्दाच्या खाली। प्रश्न दुसरा आहे टिपा लिहा। त्यामध्ये पहिली टीप आहे पूर्ववैदिक काळातील शिक्षण व्यवस्था। पूर्ववैदिक काळामध्ये शिक्षण व्यवस्था कशा प्रकारची होती हे आपल्याला टिपामध्ये सविस्तर लिहायचं आहे। त्याचं उत्तर आहे पूर्वी
शिक्षण घेण्यासाठी गुरुकुलात जावे लागत असे आणि तिथे वास्तव्य असताना ब्रह्मचर्याचे पालन करणे महत्त्वाचे होते. शिक्षणाची काही उद्दिष्टे ठरवली जात होते, जसे की तल्लख बुद्धी, व्यक्तिमत्वाचा विकास यासारखे स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी उपयोगात येणारे शिक्षण, सत्य बोलणे, चांगले आचरण, विहित कर्तव्याचे पालन, गुरु आणि मातापिता यांच्याप्रती निष्ठा आणि औदार्य या गुणांना महत्त्व होते. वैदिक शिक्षणासाठी गुरुकुलात प्रवेश करण्यापूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय आणि शूद्र या वर्णातील मुलावर उपनयन संस्कार होणे महत्त्वाचे होते. वैदिक काळात अध्यापनाची पद्धत मौखिक होती. संस्कृत भाषेतील ग्रंथाचे अध्ययन अध्यापन याच पद्धतीने केले जात असे. उत्तर वैदिक काळात प्रत्येक वर्णातील मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण दिले जात असे, जसे की क्षत्रिय वर्णातील विद्यार्थ्यांना प्रशासन आणि युद्धनीतीचे शिक्षण, वैश्य वर्णातील मुलांना उद्योग, व्यवसाय, उपयुक्त बाबीचे शिक्षण, ब्राह्मण वर्गातील मुलांना चारही वेदांवर प्रभुत्व प्राप्त करण्याचे शिक्षण दिले जात असे. ज्ञानाची निर्मिती, पुढील पिढीस ज्ञानाचे हस्तांतरण, ज्ञान संवर्धन करण्याचे काम ऋषी मुनी करत असत. यामध्ये स्त्रियांना शिक्षण घेण्याची मुभा होती. वेदविद्या शिकलेल्या स्त्रियांना मानाचे स्थान दिले जात असे. अशा प्रकारे आपल्याला पूर्व वैदिक काळातील शिक्षण व्यवस्था सविस्तररित्या लिहिता येते. टिपालियामध्ये दुसरा प्रश्न आहे, मध्ययुगीन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. मध्ययुगीन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. त्याचं उत्तर आहे, मध्ययुगीन काळात स्त्रियांना सामाजिक मान दिला जात नव्हता. मध्ययुगीन काळात पितृप्रधान पद्धती होती. पितृप्रधान पद्धतीत एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे स्त्रियांचे स्थान दुय्यम होते. तसेच काही रूढी परंपरा स्त्रियांच्या शोषणास कारणीभूत ठरल्या जात असत. बालविवाह, सती, पडदा पद्धत यासारख्या अनिष्ट प्रथा रूढ होत्या. मध्य आशियातून आलेल्या टोळ्याची आक्रमणे स्त्रियांच्या घसरणाऱ्या सामाजिक स्थानास जबाबदार ठरली. पुरोहित वर्गाच्या वर्चस्वाखाली समाजव्यवस्था काटेकोर नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरत असल्यामुळे मध्ययुगीन काळातील नीच मानले जात होते. स्त्रियांच्या व्यक्तिविकासाच्या वाटा बंद होण्यासाठी त्याचा शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला व स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादले गेले. त्यामुळे पुरुषावर अवलंबून राहावे लागत असे. त्यामुळे स्त्रियांचा सामाजिक दर्जात सुधारणा होऊ शकली नाही. अशा प्रकारे मध्ययुगीन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान आपल्याला स्पष्ट करता येते. प्रश्न तिसरा आहे, फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये पहिला आहे, पूर्व वैदिक काळातील आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती. काय आहे प्रश्न तिसऱ्यामध्ये पहिलं, पूर्व वैदिक काळातील आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती. पूर्व वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थितीमध्ये पहिला मुद्दा आहे, पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीचा नसला तरी स्त्रियांना मानाचे स्थान दिले जात असे. उत्तर वैदिक काळातील सामाजिक स्थितीमध्ये स्त्रियांविषयी लिहिता येते, उत्तर वैदिक काळात पुरुषापेक्षा स्त्रियाला दुय्यम स्थान दिले जात असे. पूर्व वैदिक काळातील स्त्रीच्या सामाजिक दर्जाचा दुसरा मुद्दा आहे, स्त्रियांना वैदिक शिक्षण घेण्याची मुभा होती. स्त्रियांना उपनयन संस्काराचा अधिकार दिला जात असे. वेदविद्या प्राप्त केलेल्या लोपामुद्रा व गार्गीसारख्या स्त्रियांना समाजात मान दिला जायचा.
उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थितीमध्ये दुसरा मुद्दा आहे, स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाकारण्यात आला होता. तसेच त्यांना उपनयन संस्काराचाही अधिकार नव्हता. उच्चवर्णीय स्त्रियांना फक्त खाजगी शिक्षण दिले जात असे, मात्र बहुसंख्य स्त्रियांचा दर्जा हा नीचच होता. पूर्व वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थितीमध्ये तिसरा मुद्दा आहे, उत्तर वैदिक काळाच्या तुलनेत पूर्व वैदिक काळातील स्त्रियांचे स्थान उच्च दर्जाचे होते. उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती यामध्ये तिसरा मुद्दा आहे, उत्तर वैदिक काळात स्त्रियांचा सामाजिक दर्जा घसरला आणि त्याचे स्थान दुय्यम झाले. पूर्व वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती मध्ये चौथा मुद्दा आहे, कुटुंबाच्या स्थावर संपत्तीवर स्त्रीचा अधिकार मान्य करण्यात आला होता. स्त्रियांची भूमिका समाजोपयोगी आणि अर्थोत्पादक समजली जायची. विधवा विवाह त्यांना मान्य होते. एकपत्नीत्वाला त्यांनी प्राधान्य दिले. शिवाय स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार त्यांनी स्त्रियांनाच दिला होता. उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती मध्ये चौथा मुद्दा आहे, स्त्रियांचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हा पुरुषाला होता. स्त्रियांनी आयुष्यभर पुरुषांचीच आज्ञा पाळायची असा दंडक घातला गेला. विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नाकारण्यात आला. स्त्रियांची भूमिका ही फक्त घरगुती कर्तव्य पालन करण्यापुरती मर्यादित होती. अशा प्रकारे फरक आपल्याला पूर्व वैदिक काळातील आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती वरील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. दुसरा फरक स्पष्टकरा आहे, प्राचीन काळातील आणि वसाहतींच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धती. काय आहे? प्राचीन काळातील आणि वसाहतींच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धती यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. प्राचीन काळातील भारतीय शिक्षण पद्धतीचा पहिला मुद्दा आहे, शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना गुरुकुलात जावे लागत असे. शिक्षण घेण्यासाठी प्रथम उपनयन महत्त्वाचे होते. शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांचे वास्तव्य हे गुरुकुलात असे. वसाहतीच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये पहिला मुद्दा आहे, शिक्षण घेण्यासाठी शाळा व महाविद्यालये होती. परगावच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी वसतिगृहाची सोय केली जात असे. बहुसंख्य विद्यार्थी हे स्वगृही राहूनही शिक्षण घेत असत. प्राचीन काळातील भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये दुसरा मुद्दा आहे, संस्कृत भाषेतील वैदिक ग्रंथाचे अध्ययन अध्यापन करण्यासाठी मौखिक पद्धती वापरली जात असे. वसाहतीच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये दुसरा मुद्दा आहे, यामध्ये शिक्षण घेण्यासाठी इंग्रजी भाषेचा वापर केला जात असे. प्राचीन काळातील भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये तिसरा मुद्दा आहे, वैदिक काळात वेगवेगळ्या वर्णातील शिक्षण हे वेगवेगळे होते. तसेच वैदिक काळात लेखन कला अवगत नसल्याने ब्राह्मण वेदांतील ज्ञान मुखोद्गत करत असत. क्षत्रिय प्रशासन व युद्धनीतीचे शिक्षण घेत असत. वैश्य त्यांना उद्योग व्यवसायासाठी शिक्षण प्राप्त करून दिले जायचे. वसाहतींच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये तिसरा मुद्दा आहे, तांत्रिक व वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या उच्च शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे आधुनिक काळात धार्मिक शिक्षण न देता लौकिक जीवनाशी संबंधित शिक्षण दिले जायचे. यात गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास इत्यादी विषय समाविष्ट होते. प्राचीन काळातील भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये चौथा मुद्दा आहे, सर्व वर्णातील लोकांना स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे असे प्रतिपादन करण्यात आले असले तरी शिक्षण सार्वत्रिक नव्हते. वसाहतीच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये चौथा मुद्दा आहे, शिक्षण हे औपचारिक रीतीने सर्वत्र दिले जात असे. सर्व जातीधर्माच्या लोकांना तसेच स्त्रियांनासुद्धा
शिक्षणाचा अधिकार होता. सर्वांना शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेता येत होता. अशा प्रकारे आपल्याला प्राचीन काळातील भारतीय शिक्षण पद्धती आणि वसाहतींच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धती या दोन्हीमधील फरक सविस्तररित्या स्पष्ट करता येतो. प्रश्न 4 आहे, खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. खाली दिलेल्या संकल्पना काय आहे? उदाहरणासह आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत. त्यातील पहिली संकल्पना आहे वर्ण. तर वर्ण आपल्याला पुढीलप्रमाणे वर्णाविषयी माहिती लिहिता येते. वैदिक काळात समाजाची ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णात विभागणी केली होती. वैदिक कालखंडातील वर्णव्यवस्था ही समाजातील व्यवसायाच्या वर्गवारीवर आधारलेली होती. त्यामध्ये व्यवसायानुसार वर्ण बदलण्याइतकी लवचिक परिस्थिती होती. दिवसेंदिवस या गोष्टींचा पगडा वाढत गेला. वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात अधिक गडद नियम असलेली पावित्र्य व विटाळ या कल्पित गोष्टीवर जातीव्यवस्था उभारली गेली. यामध्ये अन्न, पाणी याचे प्राशन करणे, पोशाखावरून तसेच व्यवसाय, पूजा पद्धती, सामाजिक व्यवहार, प्रवास, साध्या साध्या गोष्टीवरून सुद्धा उच्च नीच मानले जायचे. उदाहरण, ब्राह्मण, पुरोहित व बुद्धिजीवी वर्ग, क्षत्रिय, राज्यकर्ता व प्रशासक वर्ग, वैश्य, व्यापारी व शेतकरी वर्ग. अशा प्रकारे आपल्याला वर्ण ही संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करता येते. दुसरी संकल्पना आहे सामाजिक कायदे. समाजात अनिष्ट अशा रूढी, परंपरा होत्या. याला कुठेतरी आळा बसावा यासाठी सामाजिक कायदे निर्माण करण्यात आले. सामाजिक कायद्याचा संबंध समाजाचे कल्याण व्हावे, सत्य गोष्टीला न्याय मिळावा हे अपेक्षित होते. तसेच भारतीय समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण मिळावे हा याचा उद्देश होता. सुधारणेसाठी प्रयत्न करणारे अनेक सेवाभावी संस्था, गट, संघ यांची संख्या वाढल्यामुळे प्रचलित अन्यायकारक रूढी परंपरा रोखण्यासाठी कायदे अंमलात आणले गेले. यामुळे ब्रिटिश सरकारवर दडपण आणणे शक्य झाले. कायदे निर्माण केल्यामुळे अन्याय, दडपशाही व शोषण याला वाचा फुटली. यामुळे समाजात परिवर्तन होण्यास मदत झाली. उदाहरणार्थ, ब्रिटिश राजवटीत रूढी व परंपरा याचे निर्मूलन करण्यासाठी पुढील कायदे करण्यात आले. सन 1829 मध्ये सती प्रतिबंध कायदा, सन 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा, सन 1861 मध्ये हुंडा प्रतिबंध कायदा, 2005 मध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा प्रकारचे अनेक कायदे करण्यात आले. अशा प्रकारे आपल्याला सामाजिक कायदे ही संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करता येते. प्रश्न 5 अ आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आणि संकल्पना आहे स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्यसंस्था. हे एका सर्कलमध्ये दिले आहे आणि समोर 4 सर्कल रिकामे दिले आहेत. तर ही राज्यसंस्था कशा होत्या ते आपल्याला त्या सर्कलमध्ये लिहायचं आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे संघ केंद्र सरकार. काय आहे? संघ केंद्र सरकार. दुसरा मुद्दा आहे केंद्रशासित प्रदेश. काय आहे? केंद्रशासित प्रदेश. तिसरा आहे राज्य सरकार. काय आहे? राज्य सरकार. आणि चौथा आहे स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था. अशा प्रकारे आपल्याला स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्यसंस्था हे संकल्पना चित्र पूर्ण करता येते. प्रश्न 5 ब आहे, खालील विधान चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. यामध्ये पहिलं विधान आहे वसाहतवाद्यांच्या कायद्यांचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पडला. काय आहे विधान? वसाहतवाद्यांच्या कायद्यांचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पडला. याचं उत्तर आहे वरील विधान बरोबर आहे. वरील विधान काय आहे? बरोबर आहे. आणि ते विधान का बरोबर आहे याची कारणे आपल्याला लिहायची आहेत.
कारणे. वसाहतवाद्यांनी त्यांचे कार्य सुलभ व्हावे म्हणून अनेक कायदे काढले. त्याचा भारतीय समाजावर चांगलाच प्रभाव पडला. सन 1861च्या इंडियन कौन्सिल ॲक्टद्वारा भारतामध्ये विधिमंडळ स्थापन झाले. सन 1892, 1909 आणि 1919 मध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. सन 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा भारतीय संविधानाचा महत्त्वाचा पाया आहे. भारतामध्ये उच्च शिक्षणाची सुरुवात ही सन 1856च्या इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट द्वारा करण्यात आली. त्यातून लोकांच्या बुद्धीत, वागण्यात फरक पडला आहे आणि तेव्हापासून सामाजिक सुधारणेच्या चळवळी हाती घेतल्या. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अनिष्ट सामाजिक रूढी व प्रथा बंद होण्यासाठी कायदे केले. त्यातून खूप अशा सामाजिक सुधारणांना उत्तेजन मिळाले, चालना मिळाली. अशा प्रकारे वसाहतवाद्यांच्या कायद्यांचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पडला. हे या दिलेल्या कारणामुळे विधान बरोबर आहे हे आपल्या काय ते लक्षात येते. दुसरं विधान आहे, बौद्ध धर्म हा भारत व भारताबाहेरील अनेक भागामध्ये पसरला आहे. काय आहे दुसरं विधान? बौद्ध धर्म हा भारत व भारताबाहेरील अनेक भागामध्ये पसरला आहे. याचं उत्तर आहे हे विधान, वरील विधान बरोबर आहे. वरील विधान काय आहे? बरोबर आहे. हे विधान कसं बरोबर आहे याची कारणे आपण खाली पाहणार आहोत. बौद्ध धर्माला सम्राट अशोकासारख्या राज्यकर्त्यांनी आश्रय दिल्याने त्याचा प्रचार व प्रसार भारत व भारताबाहेरही झाला. बौद्ध धर्म समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी गौतम बुद्धांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत लिहिला व लोकांपर्यंत पोहोचवला. बाहेरील भरपूर देशात बौद्ध धर्माचा प्रसार झाला. त्यामध्ये तिबेट, चीन, मंगोलिया, म्यानमार, जावा, सुमात्रा, श्रीलंका इत्यादी देशांचा समावेश होतो. गौतम बुद्धांनी वैदिक धर्मातील अनिष्ट प्रथा, वर्णभेद, पुरोहित वर्गाचे वर्चस्व, यज्ञविधी व पशुबळी यांना विरोध केला. अशा अनेक वाईट परंपरा नष्ट केल्याने समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती या धर्माकडे आकृष्ट झाल्याने त्याचा भारतात वेगाने प्रसार झाला. अशा प्रकारे बौद्ध धर्म हा भारत व भारताबाहेरील अनेक भागामध्ये पसरला आहे. हे या कारणामुळे विधान बरोबर आहे हे आपल्या लक्षात येते. प्रश्न 6 आहे, आपले मत नोंदवा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, जैन आणि बौद्ध धर्मामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली. काय आहे प्रश्न? जैन आणि बौद्ध धर्मामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली. यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? आपले मत नोंदवायचे आहे. उत्तर, वैदिक काळात सुद्धा वर्णपद्धती ही वाढतच होती आणि तिचे रूपांतर उच्च नीच या स्तरामध्ये झाले. पुरोहित वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे लोकांच्या मनात पावित्र्य व अपावित्र्य अशा संकल्पना निर्माण झाल्या आणि त्यामुळे शूद्रांना सामाजिक त्रास याला सामोरे जावे लागले. पुरुषप्रधान संस्कृतीला प्राधान्य असल्यामुळे स्त्रियाला नेहमीच गौणपणा, नीचपणा प्राप्त झाला. या धर्मामुळे सर्वसामान्य लोकांचा आत्मविश्वास वाढला. स्त्री पुरुष समतेचा विचार लोकभाषेत मांडला आणि त्यामुळे लोकांमध्ये सकारात्मक आशा निर्माण झाली. अशा प्रकारे जैन आणि बौद्ध लोकांमध्ये दिवसेंदिवस आशा वाढवण्याचे काम या धर्मांनी केले आहे. आपले मत नोंदवामध्ये दुसरा प्रश्न आहे, समाज सुधारणेच्या चळवळी 21व्या शतकातही सुरू आहेत. समाज सुधारणेच्या चळवळी 21व्या शतकातही सुरू आहेत. यामध्ये आपल्याला आपले मत नोंदवायचे आहे. उत्तर, 21व्या शतकात सुद्धा बुरसटलेल्या विचारांचे लोक अंधश्रद्धा व रूढी परंपरांना बळी पडले जातात. हे बंद व्हावे म्हणून 21व्या शतकात सुद्धा समाज सुधारणेच्या चळवळी सुरूच आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडात
समता आणि स्वातंत्र्य या विचारांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. जैन धर्माचे वर्धमान महावीर व बौद्ध धर्माचे गौतम बुद्ध यांच्या चांगल्या कार्यामुळे समाज हा आश्वस्त झाला. ब्रिटिश राजवटीत काही अनिष्ट रूढी व प्रथांचे निर्मूलन करणारे कायदे झाले. भक्ती संप्रदायातील संतांच्या प्रयत्नामुळे समतेचा आणि मानवतेचा संदेश सर्वदूर पोचला. तसेच पर्यावरणाचा नाश, स्त्रियांवरील अत्याचार, दलित व आदिवासींचे शोषण चालूच आहे. त्यामुळे सामाजिक विषमता, दुर्बल घटकाचे शोषण आणि स्त्रियांवर होणारे अन्याय दूर होण्यासाठी 21व्या शतकात सुद्धा समाज सुधारणेच्या चळवळी सुरूच आहेत. प्रश्न 7वा आहे. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी किती आहे? 150 शब्दात आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे. पुढील मुद्द्यांच्या आधारे आजचा भारतीय समाज कसा बदलत गेला आहे याची उदाहरणासहित आपल्याला चर्चा करायची आहेत. आणि ते मुद्दे आहेत: इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम. दुसरा मुद्दा आहे मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणे. तिसरा मुद्दा आहे सामाजिक कायदे. चौथा मुद्दा आहे वाहतूक आणि संपर्क दळणवळण. आता उत्तरामध्ये इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम हा मुद्दा पहिले स्पष्ट करूया. ब्रिटिश राजवटीत शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे विचार भारतात रुजले. आपली उन्नती व्हावी यासाठी समाजातील दुर्बल घटक हे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊ लागले. जागतिकीकरणामुळे कुशल आणि अकुशल कामगारांना जगभर रोजगार मिळू लागला. म्हणजेच इंग्रजी माध्यमातील शिक्षण समाजातील बदल करण्यात महत्त्वपूर्ण ठरले. दुसरा मुद्दा आहे मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकशाही विचार प्रणाली अस्तित्वात नव्हती, पण सन 1947 नंतर भारतीय जनता जागृत झाली. भारताच्या संविधानाने प्रौढ मतदान हे तत्त्व स्वीकारले. त्या 21 वर्ष वयोगटातील स्त्री पुरुषांना मताधिकार दिला. त्यामुळे तरुण वर्गाला मतदानाची संधी मोठ्या प्रमाणात मिळत नव्हती. म्हणून मतदानाची वयोमर्यादा 18 वर्ष करण्यात आली. त्यामुळे राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली. हा उल्लेखनीय सामाजिक बदल आहे. म्हणून मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तिसरा मुद्दा आहे सामाजिक कायदे. वर्णव्यवस्था अस्तित्वात असल्याने लोकांचे विभाजन हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णात केले गेले. तसेच परंपरा, रूढीवर विश्वास असणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवर अन्याय होत होता. हे सर्व नष्ट होण्यासाठी, त्याचे प्रमाण कमी होण्यासाठी ब्रिटिश राजवटीत सामाजिक कायदे करण्यात आले. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाला गती मिळाली. मुद्दा 4था आहे सामूहिक आणि संपर्क दळणवळण. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय समाज हा स्थितिशील होता, पण 19व्या शतकाच्या उत्तरार्धात वाहतूक आणि संपर्क साधनांच्या प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागला. प्रगती होताना दिसू लागली. 20व्या शतकात दळणवळणाच्या साधनात चांगलीच प्रगती झाली. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात संगणक, आंतरजाल, स्मार्टफोन हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले. त्यामुळे समाजातील सर्व घटक समान पातळीवर आले. अशा प्रकारे इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम, मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणे, सामाजिक कायदे, वाहतूक आणि संपर्क या मुद्द्यांच्या आधारे भारतीय समाज कसा बदलला हे आपल्याला स्पष्ट करता येते. अशा प्रकारे आपण भारतीय समाजाचा परिचय यामधील स्वाध्याय आणि उत्तरे सविस्तर अभ्यासली आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी
खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असेल, काही सूचना असतील तर कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.